नमस्कार मंडळी, आज पाहू शकतात वातावरण. आपण जाणार आहोत आज 8च्या आरतीला. तर सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता किती वातावरण पावसामुळे बेकार झालं होतं, सगळीकडे राडाच राडा झाला होता. तर आपण आता जिना उतरून खाली चाललो आहोत. पाहू शकतात बाहेरचं वातावरण कसं झालं होतं. आपण त्या स्वामींच्या मंदिरात 8च्या आरतीसाठी चाललेलो आहोत. बापरे, ते असं वाटतं जेजुरीच्या पायऱ्या चढल्या आणि इतक्या मोठ्या 3 मजलीच्या पायऱ्या चढायला लई दिवसांनी निघल्यामुळे वाटतंय लई मोठ्या पायऱ्या आहेत काय. चला आपण हळूहळू आता सगळ्या पायऱ्या उतरलो आहोत आणि आता आपण मंदिराकडे निघालो आहोत. पाहू शकतात वातावरण कालच्या पावसामुळे कसं. ही आमचं घर, बिल्डिंग घर. माझी बहीण सिस्टर राधा चाललेली आहे एकटीच चुपचाप. पाहू शकतात आजूबाजूच्या बिल्डिंगा. लोक बिल्डिंगा बांधायला लागले. साधा आपलं स्वतःचे प्लॉटसुद्धा घेऊन होत नाही. लई खंत वाटली. जाऊन द्या, आपण पण घेऊ कधीतरी अशीच स्वतःचं घर बांधू म्हणलं. मग काय चालत होतं. चालता पाहू शकतात वातावरण खूप सुंदर झालं होतं. आम्हाला चालता लागलं गणपतीचं मंदिर. गणपतीच्या मंदिरात जावं म्हणलं होतं, पण राधा म्हणली नाही, आपल्याला आरतीला झाला आहे खूप उशीर, त्याच्यामुळे आता नकोच. मग तसंच आम्ही फक्त गणपतीच्या मंदिराकडे पाहिलं. राधा पाहतच होती. मग तिथून एक समोर चाललो होतो. खूप सुंदर असं मंदिर आहे गणपतीचं. समोर गार्डन पण आहे त्या मंदिराच्या. आणि आता आम्ही चाललो होतो मंदिरात 8च्या आरतीसाठी. पाहू शकतात राधा खूप फास्ट चालली होती. मला पण कळत होती चल फास्ट म्हणून. आमच्यासोबत आमच्या मैत्रिणीसुद्धा आल्या होत्या. तर माझी एक मैत्रीण सगळ्यात समोर चाललेली होती. पाहू शकतात फुलाची झाडे झुडपे पाहून खूप छान वातावरण झाल्यामुळे खूप मस्त वाटत होतं. आम्ही 5-10 मिनटातच मंदिराकडे पोहोचणार होतो. तेवढ्यात पाहिली, वाव, खूपच सुंदर बिल्डिंग होती. त्याच्यानंतर आम्ही तशीच पाहून समोर गेल्यानंतर आम्हाला जाताना लागले कल्याणानंद क्लासेस खूपच सुंदर होते इंग्लिश स्पीकिंगसाठी. ते क्लासेस लावल्या मुलांचं कल्याणच होतं. तर हे पाहू शकतात फुलाचं झाड, एकदम मस्त फुलाचं झाड होतं ना, पाहून मन प्रसन्नच झालं. त्याच्यानंतर आम्ही सरळ चाललो होतो. मंदिरात जायच्या आधी आम्ही सर्वप्रथम धुतले पाय आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो आतमध्ये दर्शनाला गेल्यानंतर आतमध्ये पाहू शकतो खूप सुंदर झाड होतं. ते दर्शन झाल्यानंतर परत येताना त्या झाडाची 11 फेऱ्या माराव्या लागतात. त्याने खूप चांगले प्रसन्न होतं. त्याच्यानंतर आम्ही आलो आतमध्ये मंदिरामध्ये. स्वामींच्या दरबाराचे दर्शन नेक्स्ट पार्टमध्ये मिळेल.